आता सपोज आपण मटेरियल बनवतोय, कुठलंही एक नवीन मटेरियल बनवतोय आणि मी मेकॅनिकल इंडस्ट्री आणि रॉ मटेरियल टाईपच क्रिएट करतोय सुरुवातीला. या व्हॅल्यू डिफॉल्ट घेतल्या, मी कंटिन्यू करतोय. मी प्लांट घेतोय P002, ठीक आहे, आणि स्टोरेज लोकेशन घेतो मी असेल 01. तर इथे हा एरर येतो एक, मटेरियल लेजर मस्ट बी सेट प्रोडक्टिव्ह फॉर व्हॅल्युएशन एरिया P002. तर ह्या प्लांटला जोपर्यंत आपण मटेरियल लेजर ऍक्टिव्ह करत नाही, सॉरी ऍक्टिव्ह आहे पण प्रोडक्टिव्ह करत नाही, मे बी ऍक्टिव्ह आहे की नाही ते पण बघावं लागेल आपल्याला. तर हा एरर जर तुला काढायचा आहे तर आता तर आपल्याला कळताच नाही ना, तू किती वेळेसही कंटिन्यू केलं तरी होणारच नाही रे. याला क्लोज करतो, दुसऱ्या याच्यामध्ये जातो, इथे टाकतो मी OMX3. OMX3 मध्ये आपला प्लांट बघायचा, आपण इथे सर्च करायचा व्हॅल्युएशन एरिया. आता आपला प्लांट म्हणजे व्हॅल्युएशन एरिया असतो. तर इथे मी P002 टाकलं आणि कंटिन्यू केलं. P002 हा प्लांट म्हणजे व्हॅल्युएशन एरिया. कोणत्या कंपनी कोडमध्ये 2025 मध्ये मटेरियल लेजर आहे त्याच्यासाठी 9000. स्टेटस ऍक्टिव्ह आहे म्हणजे इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी गोष्ट चेक करायची, OMX2 इथे 9000 आहे, इथे हे मॅन्युअल आहे वगैरे, इथे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, इथे एंट्रीज वगैरे करायची गरज नाही आहे. इथे यात तू करन्सीच्या व्हॅल्यूज वगैरे डिफाईन करू शकतो, पण का होत नाही. हां, इथे कोणती करन्सी व्हॅल्यू असेल वगैरे ते तू डिफाईन करू शकतो, पण आता ऑलरेडी ही प्रोडक्टिव्ह आहे म्हणून आपण एक्स्ट्रा इथे ऍड नाही करू शकत. इथे फक्त कंपनी कोड करन्सी आहे, याच्या 2 करन्सीज आहेत. हा जो लेजरचा टाईप आहे 9000 हा दुसरीकडे ऍक्टिव्ह झालेला आहे, दुसरीकडे यूज झालेला आहे, प्रोडक्टिव्ह आहे तो, त्याच्यामुळे आता आपण इथे ऍड नाही करू शकत. तर इथे काही चेंज करायची गरज नाही सध्या. तिसरं आहे आपल्याकडे OMX1 आय गेस. हा, तर इथे आपला प्लांट बघायचा P002 ला P001 वर्किंग आहे बरोबर, आणि P002 ला 9000 मटेरियल टाईप लेजर टाईप आहे, तो बरोबर आहे. स्टेटस ऍक्टिव्ह आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह करण्यासाठी इथे हे चेकबॉक्स पाहिजे तुला. हा चेकबॉक्स ऑलरेडी होता, नसेल तर करायचा. प्राइस डिटर्मिनेशन आपण ट्रान्झॅक्शन बेस घेतोय, जसं ट्रान्झॅक्शन होईल GR वगैरे होईल किंवा PO होईल वगैरे, जे कुठले ट्रान्झॅक्शन असेल त्याच्या हिशोबाने आपलं प्राइस डिटर्मिनेशन होणार. आणि हे एकदा काढून टाकतो मी, यानंतर बघू. प्राइस डिटर्मिनेशन इज बाइंडिंग इन व्हॅल्युएशन एरिया. तर आय थिंक याचा एक्झॅक्ट मिनिंग काय की व्हॅल्युएशन एरिया म्हणजे आपला P002 आहे, प्लांट आहे. तर प्लांटच्या बेसिसवरतीच व्हॅल्युएशन व्हायला पाहिजे, जे काय त्याची किंमत वगैरे त्याची प्राइस डिटरमाइन होते, GL ला जी व्हॅल्यू पोस्ट होते त्याचं डिटर्मिनेशन प्लांटच्या बेसिसवरती व्हायला पाहिजे, व्हॅल्युएशनच्या बेसिसवरती व्हायला पाहिजे. जर आपल्याला याची इन्फॉर्मेशन पाहिजे, F1 क्लिक करायचं, इथं तो प्रॉपर इन्फॉर्मेशन देतो. तो काय म्हणतोय, set this indicator if you want to prevent the price determination for the material in the valuation area from being changed. जर ते इंडिकेटर सेट केलं तर आपलं जे काही व्हॅल्युएशन असेल ते नंतर चेंज नाही होणार. तर आपल्याला जर चेंज करायचं असेल तर याला ब्लँक ठेवायचं, कारण इन केस आपल्याला व्हॅल्यूज चेंज करावं लागतील ज्यावेळेस आपण कुठला प्रॉब्लेम पाहिजे ते स्टँडर्ड प्राइस आणि मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस वगैरे बघू, प्राइस कंट्रोल वगैरे बघू. मे बी त्यावेळेस आपल्याला एरर्स येऊ शकतात म्हणून आपण सध्या याला ब्लँकच ठेवू. आणि तो काय म्हणतोय, प्राइस डिटर्मिनेशन is binding in valuation area is connected with the price determination indicator and determines whether the default value for price determination is binding for all materials in the valuation area when these materials are created. ज्यावेळेस ते मटेरियल वगैरे बनलं जात आहे ते मटेरियल्स प्लांटच्या बेसिसवर ते बाइंडिंग आहेत की नाही ते इंडिकेटर डिफाईन करत आहे. ठीक आहे, याला आता आपल्याला इथे नाही केलं तरी चालतंय, याला सेव्ह करू.
आणि आपला प्लांट प्रोडक्टिव्ह नाही आहे. प्रोडक्टिव्ह करण्यासाठी ट्रान्झॅक्शन आहे CKM स्टार्ट. आपला प्लांट इथे टाकायचा P002. त्याच्यानंतर टेस्ट रन करायचं पहिल्यांदा, इमिजिएटली किंवा नंतरही करू शकतो बॅच जॉबने. आणि तुम्ही स्टार्ट इमिजिएटली करतोय, सगळे पॅरामीटर बंद होतील. मग चेक करायचं काही एरर वगैरे आहे का, काही झालं नाही मग कन्फर्म करायचं. त्यानंतर स्पूल रिक्वेस्ट जनरेट होते, याला कंटिन्यू करायचं. इथे खाली दाखवून राहतो की जॉब प्रोडक्शन स्टार्टअप फॉर युजर इज रेडी. आणि तो कोणता प्लांट ऍक्टिव्ह करतोय किंवा प्रोडक्टिव्ह करतोय P002. आता हे आपण टेस्ट रन मध्ये केले, हे ऍक्च्युअल मध्ये नाही केलं. तरी टेस्ट रन काढायचं आणि मग याला कंटिन्यू करायचं. सेम प्रोसेस, चेक, कन्फर्म, कंटिन्यू. आता तो प्रोडक्टिव्ह झाला. आता ज्यावेळेस आपण इथे मटेरियल बनवू, सेम गोष्टी टाकल्या, सेम डिटेल्स घेतल्या, MRP1 काढून टाकतो, अकाउंटिंग. आता मी टाकतो P002 आणि स्टोरेज लोकेशन SL01 आणि कंटिन्यू करतो. आता मला काहीच एरर नाही आला. आता मी पाहिजे ते मटेरियल बनवू शकतो. आता तू जी इच्छा होती, तू काहीतरी सिमेंट बनवलं होतं ना, तर मी सिमेंट घेतो. सिमेंट ग्रेड हे 50 किलोचं असतं ना नॉर्मली. टन मध्ये घेऊ. ठीक आहे, टन मध्ये घेऊ आपण. बेस TO. मटेरियल ग्रुप कुठलाही चालतो आपल्याला. त्याच्यानंतर ग्रॉस वेट नाही टाकला तरी चालेल. परचेसिंग मध्ये व्हॅल्यू सेम आली. ऑर्डर युनिट जर तुला केजी मध्ये घ्यायचं असेल तर इथे ॲडिशनल युनिट केजी टाकू शकतो. त्यानंतर प्लॅन डेटामध्ये काही नाही टाकलं तरी चालेल. व्हॅल्युएशन क्लास आहे तुझा 3000. आता इथे दाखवतोय बघतो मटेरियल लेजर ऍक्टिव्ह आहे आणि प्राइस डिटर्मिनेशन ट्रान्झॅक्शन बेस. OMX1 मध्ये आपण त्या व्हॅल्यूज टाकल्या होत्या, तो तिथून हे आणि फेच केलं. मग इथे तू प्राइस टाक, पर युनिट प्राइस. प्राइस कंट्रोल तुझी मुव्हिंग ॲव्हरेज आहे, इथे प्राइस टाकशील टनच्या हिशोबाने ना. 1 टन म्हणजे सपोज 5000 घेतले आपण, 5000 रुपये एका टनाचे. आणि याला सेव्ह करशील. नंतर लोकल करन्सी कन्वर्ट टू ओके, एक्सचेंज रेटच्या हिशोबाने कन्वर्ट झाली. याला येस करायचं. तुझं मटेरियल क्रिएट झालं. माझं सेव्ह दाखवतो. डिस्प्ले पण व्हायला पाहिजे तो. आता नंबर 8546 लक्षात 54 आहे आता. प्लांट P002, स्टोरेज लोकेशन SL01, कंटिन्यू. काय झालं, हा दाखवतोय व्यवस्थित आता. तर तो एक प्रोडक्टिव्ह प्लांटचा एरर होता, तो तुला दाखवायचा होता. तो एक झाला.